तोंडाला चव आणणारी दही मिरची आणि अगदी झटपट होणारी ही रेसिपी आहे. नक्की ट्राय करून बघा. अर्धी वाटी दही घेतली आहे आणि 5 ते 6 मिरच्या घेतल्या आहेत, हिरव्या मिरच्या. या मिरच्या बाजारात सहज मिळतात. तुमच्या घरी जेवणासोबत तोंडी लावण्यासाठी मिरच्या फ्राय करतात, म्हणजे तळून घेतात. तर अशा पद्धतीने तुम्ही मिरच्या तळून घेतल्या ना, तर एकदम मस्त आणि झटपट होणारी ही रेसिपी आहे. एकदा नक्की ट्राय करून बघा. तर इथे मिरच्या मी सर्व ना मधून चिरून घेत आहे, जेणेकरून दहीचं सारण आहे ते त्यामध्ये जायला पाहिजे आणि खाण्यासाठी एकदम मस्त लागतात. तर इथे मी सर्व मिरच्या अशा उभ्या चिरून घेतल्या आहेत. बघू शकता अशा छान उभ्या चिरून घ्यायच्या आहेत. सर्व मिरच्या मी चिरून घेतलेल्या आहेत. आता लोखंडी तव्यामध्ये मिरच्या खास म्हणून तळायच्या आहेत, कारण की चव एकदम भन्नाट लागते. गॅस स्लो ठेवून मंद आचेवर मिरच्या तळून घ्यायच्या आहेत. तेल टाकून छान मिरच्या टाकून घेतल्या आहेत. मस्त असं मंद आचेवर तळून घ्यायच्या आहेत. त्यामध्ये आता चवीनुसार मीठ टाकायचं आहे. 1 मिनिटासाठी मिठासोबत छान परतून घ्यायचं आहे. जोपर्यंत त्याला छान असं भाजून होत नाही तोपर्यंत छान असं परतून घेतलेलं आहे मी. अशा पद्धतीने छान परतून घेतलं की त्यामध्ये ना 1 चमचा फक्त आपल्याला बेसन टाकायचं आहे. बेसन टाकून ना छान परत परतून घ्यायचं आहे. बेसन टाकलं ना तर मिरचीला खाण्यासाठी अगदी वेगळी चव येते. आता त्यामध्ये ना आपण पाव चमचा अशी हळद टाकणार आहे. हळद टाकली की परत असं परतून घ्यायची आहे. छान मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे. त्याच तव्यावर आपल्याला मोहरीचा तडका द्यायचा आहे. तर एका साईडला मिरच्या ठेवून थोडंसं तेल टाकून मोहरी वरून टाकून छान तडका द्यायचा आहे, जेणेकरून मिरचीला ना एकदम भन्नाट चव येते आणि मिरचीला मोहरीचा तडका दिल्यामुळे ना चव अगदी वेगळी येते. तर अशा पद्धतीने मस्त आता मिक्स करून घेत आहे. त्यामध्ये आता मी अर्धी वाटी डेअरीमधून आणला होता घट्टसर असा दही, फ्रेश अशी दही, ती आता मी ॲड करत आहे. छान असं आता एकजीव करून घेत आहे. मिरच्यामध्ये दही आणि मिठाचं प्रमाण असल्यामुळे ना इथे सारण एकदम पातळसर दिसत आहे तुम्हाला. आता हे सारण घट्टसर होईपर्यंत छान एकजीव करून घ्यायचं आहे. 1 मिनिट छान परतून घेतल्यानंतर बघू शकता तुम्ही छान मिरच्यांचा घट्टसर असा सारण झालेला आहे. फ्रीजमध्ये देखील 8 दिवस राहू शकते. तोंडाला चव वाढवणारी ही दही मिरची नक्की ट्राय करून बघा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा. बाय.